मित्रांनो आजचं सोनेरा केसरीचं मैदान आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे भवानी. बरेच चर्चा आता भवानीची चालू आहे. पब्लिकनं बैल लागला की माणसं डोत पळतोय बैल. भावाने पब्लिकला लागला नाही की काय म्हणजे चर्चाच करायची नाही त्याच्या बाबतीत. बैल काय गाडी बिडी देत नाही कधीच काही झालं. कारण 2 वेळा एकदा नाही त्यांनी 2 वेळा पब्लिकनं पळून एक नंबर करून सिद्ध करून दाखवले. आणि सगळ्यात महत्वाचं आज 1-2 माणसाचं मी विशेष आभार मानेन. एक विकास जगदाळे सर आमचे, त्यांनी पायऱ्यासाठी एक मदत केली. आणि 2 सगळ्यात महत्वाचं शंभू ड्रायव्हर वाघाव, त्यांनी आज आमची इज्जत राखली. बस बाकी काय सांगणार नाही. ड्रायव्हर आज काय वाटलं, पहिल्यांदाच बसला का त्या गाडी? पहिल्यांदाच योग आला बसायचा आणि दाखवलं सिद्ध करून की कडनं सुद्धा एक नंबर होऊ शकतो. आणि कुठेतरी बैलांनी मानलं पाहिजे, बैलांच्याकडूनच हे सगळं साध्य होतं. बैल पळाल्याशिवाय काय होत नाही. आणि बैल एवढा ठाम आहे की दोन्ही खांदी पब्लिकला बाकीचं काय बघायला लागत नाही. गाडी कुठेही येऊ, दोन्ही खांदी बाहेरनं फिट काम, काहीच प्रॉब्लेम नाही. शेट आता गुलाल तर भरपूर होते ती, एकच प्रश्न, पण एक नंबरचा जो गुलाल असतो ना तो मालकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या नंदीचा लक्षात राहत असतो. म्हणजे मला कुठल्याही मैदानाचा एक नंबर, हिंद केसरी असू द्या किंवा वेगळ्या मैदान असू द्या. खरं आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. एक नंबरचा गुलाल माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहतो. तो अविस्मरणीय क्षण असतो. आणि आजचा खरोखर माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. आणि आम्ही अगदी म्हणजे कालच आम्हाला आमचे अक्षय पैलवान आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे राहुल बाबांनी की आपला नंबर हे एकच होणार, नंबर 2 बिन होत नाही कुणी बी, म्हणजे गाडी कशी बी लागू देत. आणि बैलानं ते सिद्ध करून दाखवलं. दोन्ही बैल खूप छान पळाली आणि पैरा सुद्धा चांगला सोगळ्या मनानं झाला, त्याच्यामुळं चांगलं झालं. ड्रायव्हर, आता तुमचा मोठा अनुभव आहे या क्षेत्रात, काय ह्या जोडीबद्दल काय वाटलं आज बघितलेली? गट पळायला बघितलं तर म्हटलं कुठेही कुठल्याकडे लागली तर गाडी एक नंबर करणार 100%. काय अडचण येत नाही. आता दोन्ही बैल चांगली पळणार आहेत. तो पण बैल चांगला पळत होता, शो पण बैल कडेचा आहे, तो पण गाई कडेचा बैल आहे पब्लिकचा, त्यामुळे काय अडचण येत नाही. अशी गाडी पळाल्याशिवाय पण नंबर गावत नाही. बैल पळाल्याशिवाय नंबर नाही गावत. आणि बैल पाळणारे होती म्हणूनच गावले नंबर. आज त्याकडून एक नंबर करायला चुकाचा नाही. एकर होती बैलावर, म्हणजे सहजासहजी कुठली गाडी एक कडन पळून एक नंबर आत्ताच्या उजवीला करू शकत नाही. कारण बैलगाडी क्षेत्रातली सगळे दिग्गज आज ह्या मैदानात होते. हो हो, सगळी होती, रत्ती महाराजची सगळी होती. तसल्या मैदानात एक नंबर म्हणजे नॉट अ जोक. नाही तसा बैलांचा आणि ड्रायव्हर सकट गाडी पण चांगली लय हांटली गाडी, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर न हांटली. अंदाज पहिल्यांदा 100 ड्रायव्हर बसला होता, पण ती दिल पण पाहिजे हो गाडी हाणायला सगळं. हां, धाडच लागतं त्याच्यावर. आता बैल सांभाळायची शेट कुठं असतो? बैल सांभाळायला पळशीत आमचे मित्र विवेक पिसाळ, त्यांच्यापाशी बैल सांभाळायला असतो पहिल्यांदाचा. म्हणजे आम्ही घ्यायच्या अगोदर सुद्धा ज्यावेळी महेश शेटकडे बैल होता त्यावेळी घाटावर आला की आमचे मित्र म्हणण्यापेक्षा आमचे बंधूच अक्षय गोरपडे पैलवान, त्यांच्या नियोजनात आणि विवेक पिसाळपाशीच बैल सांभाळायला असायचा. आणि आम्ही सुद्धा घेतल्यानंतर हाय तिथंच ठेवला बैल. शेवटी काय असतं, ते एक नातं असतं आणि बैलाला सुद्धा तिथली सवय झालेली असती. आणि आमचा तो माणूस सुद्धा एक नंबर जपतो, म्हणजे अगदी जेव्हा पड जपतो, त्यामुळे काय त्यात विषय नाही. त्यामुळे पहिलवान काय बोलणार आहे आज एक नंबर विषय? या की झाला विषय असा, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवून मैदानात बैल आणली त्यांनी जाईन टायमाला आम्हाला मुंडक्यावर टाकलं. आम्हाला 100 ड्रायव्हर विश्वास होता. आमची अशी पिकली नाही ते आमचं आयुष्य गेले. 3री-4थी पिढी ह्याच्यात. म्हणजे आत्ता माझा ऊर भरून आलाय. या असं तुम्ही मोठी बैल आत आहेत, आमचं काय पळत नाही का? आमचा नेहमी टाकून देतो. त्या दिवशी बी कुठलं मैदान, दुधेबावीत कडनं चेक केला, आज बी कडनं बैल हिथं महेश शेटनं आम्हाला दिल्यापासून आम्हाला माहिती आहे ह्याच्यात काय जमाय. बैल घोड्याला हातात धरून पळत होता. मुंबईत बिनजोड हरला नाही. आम्हाला माहित नाही का बैल पब्लिकचा बापच आहे. पण आपल्याला कुठल्या बैलगाडी मालकाला नावं ठेवायचं नाही. पण जी माणसं म्हणजे पैशा पाण्याकडे बघून बैलगाडी मालकांना धोका देतात, म्हणजे कुठला बी बैलगाडी मालक असून द्या, गरीब असून द्या, श्रीमंत असून द्या,
तसं काय नसतं, त्याचं उत्तर मग नंदी देतेच, त्याचा काय विषय नाही. ड्रायव्हरांच्याकडे येतो. ड्रायव्हर आज ही मैदान म्हणलं ना तुम्हाला लकी आहे म्हणतात सगळे. लकी म्हणजे पहिलं मैदान बघायला आलेलो हा. तेव्हा आमचा ह्यो पृथ्वीराज धने डिंबळे खेड शिवापूर हा. शिवा पळायला आणि शिवाच्या महेश शेटचाच बैल आहे. हा हा आणि शिवा बी महेश लक्ष शेटनंच त्याने शेटला दिलेला. बरोबर फंटीन शिवा पळत होती त्यांची घरची. तिथं एक नंबर केलेला. त्याच्यानंतर परत एकदा मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मैदान झालं नाही, त्याच्या मागच्या वर्षी आपल्या टिटवीनं आणि आतिश पाटील सुंदर त्यांनी एक नंबर केलेला आणि आज भावानी आणि मल्हारने एक नंबर केलेला. म्हणजे बऱ्यापैकी ह्या तुम्ही म्हणताय तसं ह्या मैदानचं स्टार आहेत किंवा असतील ना, आहेतच. कारण की आतनं पळून एक नंबर करणारे बरेच आहेत नंदी. म्हणजे आतनं गाड्या लागलेल्या त्या फ्लो मध्ये बैल पळणारे भरपूर आहेत, पण पब्लिकचं म्हणजे पब्लिक सावरायचं, त्यातनं पळायचं, त्यातनं एक नंबर करायचा मुश्किल आहे. ते आज ह्या बैलानं करून दाखवलं की बाहेरनं पळून सुद्धा एक नंबर होऊ शकतो. आणि मोठ्या मैदानात म्हणजे आज ह्या मैदानात जेवढी बैल आज पळालेली, हीच बैल पुसेगावला पळायत, हीच बैल कोरेगावला आहेत, हीच बैल नागठाणला आहेत, हीच बैल उद्या पेडगावला म्हणजे पेडगावच्या पण मैदानामध्ये आहेत. म्हणजे असं नाही की इथं एक नंबर किंवा तिथं एक नंबर, बैल तीच आहेत पळाय. त्यातनं बैलानं बाहेरनं पळून जो एक नंबर आज करून दिलाय मालकांना, शेवटी मालकांनी पण आपल्या विश्वास दाखवला की शंभू असल्यावर काहीतरी होईल, आणि ते आपण करून दाखवलं की आज करायचं का तर करायचंच. ह्या ईर्षेनंच गाडीवर बसलेलो. कारण की आज गाडी म्हणजे कसं असतंय, बाकीच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण आपल्या संबंधित गाड्या हाणत असतो. आज बाबांच्या असेल, दुसऱ्या कोणाच्या असेल किंवा संबंधित गाड्या पळते द्या, मार खाते द्या, पुढं मागं होत राहतं. चढ उतार ह्या खेळात सगळ्याच खेळात चढ उतार आहे. मग त्याच्यावर माणसाने जजमेंट करायचं नसतं की ह्यो ड्रायव्हर रिवर्स आहे किंवा ह्या ड्रायव्हरचं स्टार नाही, तर ह्या ड्रायव्हरचं स्टार नाही तर म्हणजे त्याचा काय हात चालत नाही का. तो गाड्या हाणत असतो म्हणजे संबंधित गाड्या हाणत असतो. गाडीनं मार खाल्ला किंवा गाडी लागली तर त्याला काही सुखदुःख नसतं, कारण की तो त्याच्या जवळच्या माणसांच्या गाड्या हाणत असतो. म्हणजे म्हणायचं आहे काय की बाकीच्यांनी जजमेंट म्हणजे अंदाज बांधायचा नसतो की ह्यो ड्रायव्हर रिवर्स आहे किंवा तेव्हा. आज गाडी बसलो तेव्हा सांगितलेलं की आज कडनं बैल पळतोय ना तर ड्रायव्हर तुम्हाला नाही कमी पडणार, म्हणजे स्वतः मी तर नाही कमी पडणार. बैल कमी पडत नाही हीच गॅरंटी ह्यांच्यापेक्षा मला होती. कारण की आपण जो बैल पळताना बघतो त्याचा थोडा तरी अभ्यास आपल्याला असतो, आणि हा बैल कितीतरी वेळा मी पळताना बघितलाय. म्हणजे ह्याच्या आधी जी बैल ह्यांच्याकडे होती ती तर पहिलं ह्याच्या गतच बैल, पण त्यातल्या त्यात ह्यो सगळ्यांचा वरचढ बैल आहे. म्हणजे ह्या बैलाकडं जी बाकीच्या बैलाकडं जी काही थोडंफार बाकी राहिलं असेल ह्यो बैल भरून काढणारा बैल आहे. भावानी आहे ना, ही भावानी तलवारच आहे. ही 100% लढाई ही जिंकणार का तर 100% जिंकणारच अशी ही भावानी. मित्रांनो आपण आता तुम्ही सहकारी किंवा त्यांचे मित्र आहे, भाव आहेत, बंधू, ज्यावेळेस एक नंबर होतो त्यावेळेस एक नंबरचा काय आनंद मालक व्यक्त करतो. कारण काय होतं, गोलाल तुम्ही भरपूर बघितले, दावणीला नंदी पण भरपूर झालेत. कसा विषय आहे, ज्यावेळेस गाडी आमची फायनलला 8 नंबर तास लागलं त्यावेळेस आमचे म्हणजे जे गट आणि सेमी काढले ड्रायव्हर त्यांनी आम्हाला डायरेक्ट नकार दिला. ते म्हणले आम्ही काय ड्रायव्हर म्हणजे बसणार नाही, तुम्ही दुसरा ड्रायव्हर बघा. त्यांनी आम्हाला दुसरा ड्रायव्हर बघून दिलता, पण आम्ही पहिलवान असेल बाहेर असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलं. मला आमचा विश्वास शंभू आहे, शंभूचं दिल पडत नाही मला माहिती आहे. शंभू आमचा म्हणजे घरातलाच विषय असल्यासारखा आहे. मी सगळ्यांना म्हणलं बाबा कोणाचा काही विषय नाही. अगदी आम्हाला बैल सोडायला पण माणूस नव्हता. मी तिघा चौघांना फोन लावले, बाबा बैल सोडायला. ती म्हणली आम्हाला त्याचा बैल आहे, त्याचा बैल आहे. ठीक आहे म्हणलं असून दे. लिंगा अण्णांना विचारलं आम्ही, लिंगा अण्णा म्हणले नाही काय. लिंगा अण्णांनी म्हणले मोकळ्या मनानं मी आहे म्हणले, चला तुम्ही का भेटाय म्हणले. लिंगा अण्णा आले. शंभू म्हणला तुम्हाला काय करायचे म्हणला, मी आहे ना म्हणला. आमचा शंभू जेवढा विश्वास तेवढा शंभूचा पण आमचा विश्वास होता, बैला विश्वास होता. त्यामुळे ते सध्या झालं. आणि शंभू म्हणजे खाली गेल्यानंतर पण परत आलते लोक आमच्याकडे की हाला बसू त्याला बसू, पण त्यांना सांगितलं नाही म्हणलं. आम्ही शंभूला सांगितलं शंभू आमच्या घरातला माणूस आहे म्हणलं. आमचा मला 8 नंबर झालं चाललो, पण म्हणलं बाबा शंभूची गाडी बसणार, त्यात काय विषय होणार नाही. आणि शंभूनं मला खाली सांगितलं जाताना, मला तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणला, माझं मी बघतो म्हणला काय करायचे. खाली जाऊन त्याला लय जणांनी सांगितलं असं कर तसं कर, ही कर ती कर. शंभू म्हणला माझ्या डोक्यानं म्हणला माझं मी गाडी हाणतो, आणि त्यानं ते साध्य करून दाखवलं. आणि जेव्हा गाडी 8 नंबर तासा लागली तेव्हा मी सगळ्यांना सांगितलेलं की म्हणलं गाडी 1च नंबर करणार, त्यात काही विषय नाही. बैल बाहेरनं आला की आपल्याला माहिती ना, म्हणजे आपल्याला विश्वास आहे बाबा आतल्यापेक्षा बैल बाहेरनं किती पळू शकतो. त्यामुळे आपल्याला विश्वास होता. दोन्ही भाऊ तुम्ही बघितलं असेल, पब्लिकनं आपण एक सुट्टा एक केलेला होता. आणि मी आपल्या खाली निघालेलो म्हणजे फायनलला, त्यावेळेस सगळ्या पोरांना सांगितलेलं म्हणलं शंभूला जर गाडी पुढे पाहता दिसली तर ते उभा राहतो का राहतोच म्हणलं, आणि ते त्यांना दाखवलं आज करून, त्यात काही विषय नाही.
आणि मला एक सांगायचं आज सगळ्यात महत्वाचं आजचा जो आमचा विजय आहे जो 1 नंबर आहे तो आज मी ज्या बैलगाडी मालकांना ड्रायव्हर मिळत नाहीत धरणारे सोडणारे मिळत नाहीत त्यांना हा आमचा विजय समर्पित आहे एवढंच मी सांगून थांबतो. मित्रांनो आपण ही आपल्या चॅनल तर्फे शुभेच्छा करूया त्यांना की आता गुलाल 1 नंबरात घेतात त्यांची नंदी तसेच कायम त्यांच्या गावाला 1 नंबराची नंदी घडतील. धन्यवाद. मित्रांनो आज भवानी सोबत पाहिलेला मल्हार या जोडीनं आज 1 नंबर केला आणि एक बैल पळून चालत नाही मी कायम म्हणतो ज्यावेळेस दुसरा बैल साथ देत असतो त्यावेळेस 1 नंबर होतो. शेट आज भवानी सोबत पायऱ्याचं नियोजन केलं आणि जी डोक्यात तुमच्या चालली आली की बाबा इथं यायचे आणि 1 नंबरात राहायचे किंवा पहिले 2-3 नंबरात राहायचे ते दोन्ही बैलांनी आज सिद्ध करून दाखवा. हो नक्कीच सिद्ध करून दाखवलं. भवानी हा मुंबईमध्ये चांगला पळायचा बैल घाटावर आल्यापासून अजून त्याचा स्पीड वाढला आणि त्या जोरावर मल्हार आणि भवानीने 1 नंबर केला. खूप बरं वाटलं कारण त्यांच्या नंदीने पब्लिकला असून साथ दिली मल्हारला कारण पब्लिकचा भिताड असं म्हटलं जातं तर आजही मी म्हणू शकतो की भवानी हा पब्लिकचा भिताड आहे. आता ज्यावेळेस सेमी पास केला गट पास केला सेमी पास केला त्यावेळेस काय डोक्यात चाललेलं किती नंबराच्या रँकमध्ये असं होतं की वाटलं ह्या रँकमध्ये आपण बसणार. आम्हाला असं वाटलेलं की गाडी आमची 1 नंबरला लागलीच ती तर चाललं असतं पण 8 नंबरला नको असं आमचं डोक्यात होतं पण नशिबाने 8 नंबरला लागली. पुन्हा मल्हारचा डावा कान हा चांगला आहे आणि उजवा खांदी भवानी चांगला पळतोय. आमच्या डोक्यात चाललेलं की खांदा चेंज करायचा पुन्हा नाही कारण भवानींनी याच्या आधी पण करून दाखवलंय तर त्या नंदीबद्दल बोलावं तेवढं फारच कमी आहे कारण अशा मैदानामध्ये कडेने पळून 1 नंबर करणं भवानी आणि मल्हार तर त्यांचे 2 बैलांचे मी भरपूर आभार मानतो कारण एवढ्या पब्लिकमध्ये ते पळून 1 नंबर केला. मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांना कारण वेळ भरपूर झालेला आहे ते असंच कायम त्यांची नंदी 1 नंबरात राहतील. धन्यवाद.